नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी आहे. अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत. नसरापूर बंदची हाक देण्यात आलेली आहे. 65 वर्षीय नराधम भीमाजी कांबळे याने हे कृत्य केलेलं आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूरमधला हा सगळा संतापजनक प्रकार आहे. गुरांच्या गोठ्यात नेऊन या 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करण्यात आले. या आरोपीला थोड्याच वेळात न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्याला आणखी तपशील देत आहेत. प्रीतम, अत्यंत चीड आणणारी संतापजनक अशी ही घटना आहे. आरोपीला न्यायालयात हजर करतायत. काय नेमकं घडतंय त्या ठिकाणी? अगदी खरं आहे की नसरापूरमध्ये ही जेव्हा घटना घडली आणि या घटनेचा तीव्र निषेध आज आणि काल रात्रीपासून आणि आज दुपारपर्यंत पाहायला मिळतोय. मात्र गावकऱ्यांचं जे आंदोलन आहे ते स्थगित करण्यामध्ये प्रशासन आणि पोलिसांना यश आलेलं आहे. मात्र जो आरोपी आहे, जो नराधम आहे, त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मात्र पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त देखील केलेला आहे आणि मुक्तता देखील पाळलेली आहे. कारण त्याच्यावरती हल्ला होण्याची शक्यता पोलिसांना त्यांच्या सूत्रांकडून मिळालेली आहे. त्याच्यामुळे आरोपी जेव्हा कोर्टात हजर केलं जाईल त्याच्याबद्दल सगळी गुप्तता जी आहे ती पाळण्यात आलेली आहे. पहिली गोष्ट म्हणजे पोस्को अंतर्गत सर्व तरी गुन्हा जे आहे ते दाखल करण्यात आलेली आहे. त्याची प्रक्रिया देखील सुरू आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस अधीक्षक संदीप केले यांना फास्ट ट्रॅक वरती कोर्ट म्हणजे केस कशी आणता येईल आणि लगेच लढून निर्णय कसा देता येईल या सगळ्या गोष्टींची जी आहे ती देखील तयारी करायला सांगितली आहे. सरकारी वकील काय युक्तिवाद करतायत, आरोपीच्या बाजूने काय युक्तिवाद होत आहेत, त्याच्यानंतर आरोपीला जास्तीत जास्त पोलीस कोठडी मिळावी यासाठी देखील पोलिसांनी आता तयारी केलेली आहे, पाहायला मिळत आहे. जी प्रीतम, पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. जिथे प्रत्येक जण स्वतःचा ढोल वाजवण्यामध्ये फार फार मशगूल आहे, स्वतःची जाहिरात करून घेण्यामध्ये आणि मी किती शक्तिशाली हे ठसवण्यामध्ये जास्त व्यस्त आहे, तिथे सर्वसामान्य माणसांचं जगणं किती मुश्किल झालंय. हे 4 वर्षाचं बाळ सुरक्षित नाही. 4 वर्षाच्या लेकरालाही सुरक्षित सोडलं जात नाही, अजिबात नाही. गृहमंत्र्यांचा राजीनामा बिलकुल मागावासा वाटत नाही, मागू नये. कारण आपल्याला माहिती आहे की गृहमंत्र्यांना या गोष्टींशी काही फरकच पडत नाही, देणं घेणं नाही. काही जरी झालं तरी गृहमंत्री काय राजीनामा काय देणं वगैरे ते तर दूरच राहिलं. फार फार तर मृतकाच्या घरी मदत पोहोचवणे, मोठं भाषण करणे, आम्ही याच्या मुळाशी जाऊ म्हणणे, याच्या पलीकडे गृहमंत्री फार काही करणार नाही. एका चिमुकलीवरती बलात्कार करून तिची ठेचून हत्या करण्यात आलेली आहे. वारंवार अशा घटना महाराष्ट्रामध्ये आपल्याला घडताना दिसत आहेत. या घटनेमध्ये दुर्दैवाने त्या मुलीचा त्याच्यात मृत्यू झालेला आहे आणि आरोपी जो आहे त्या आरोपीला अटक केलेली आहे असं मला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितलेलं आहे. लवकरात लवकर चार्जशीट दाखल होऊन या केसमध्ये कठोरातली कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली पाहिजेत. त्याचबरोबर दोषसिद्धीचं प्रमाण म्हणजे कन्व्हिक्शन रेट जो आहे तो सुद्धा वाढला पाहिजे. नसरापूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुरडीला जे आहे तिच्यावर अत्याचार केला गेलाय आणि तिला जे आहे ते दगडाने ठेचून हत्या करण्यात आलेली आहे आणि तो नराधम जो आहे तो 65 वर्षाचा आहे. ही प्रवृत्ती का वाढत चालली आहे? अशी प्रकरणं होतात पण त्याच्यात न्याय जो आहे तो पीडितांना मिळत नाही. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकर निर्णय लागत नाहीत आणि आता ग्रामस्थ जे आहेत ते आरोपीला अटक जरी झाली असली तरी आरोपीला ताब्यात द्या म्हणून पुणे बंगळुरू हायवे जे आहे तो अडवून बसलेले आणि माझ्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची एक आई म्हणून जी आहे ती माझी मागणी आहे की अशा आरोपींना ताब्यातच द्या. कारण ज्या पद्धतीनं हे कृत्य केलेलं आहे, जी 4 वर्षाची चिमुरडी जिला काही कळत नाही, बोलता येत नाही, तिला या गोष्टी माहीत नाहीत आणि तिच्याबरोबर अशा पद्धतीची घटना होते, याच्यामध्ये ताबडतोब जे आहे ते आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे. भोर तालुक्यातल्या नसरापूर गावात घडलेली घटना मन हेलावून टाकणारी आणि तितकीच संतापजनक आहे. एक 4 वर्षाची निष्पाप चिमुकली, तिच्यावर 60 वर्षाच्या हरामखोराने क्रूर अत्याचार केला. हे ऐकूनच अंगावर शहारे येतात. त्या लेकराचा काय दोष होता? या प्रकरणाबाबत पुण्याच्या एसपी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालं. आरोपीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलंय आणि मला यावेळेला माहिती मिळाली की 2015 साली या नीच हरामखोराने स्वतःच्याच पुतणीवर अत्याचार केले होते आणि या गुन्ह्याखाली तो तुरुंगातही होता. मात्र 2019ला न्यायालयाने त्याची मुक्तता केली. आता ही मुक्तता नेमकी कोणत्या पार्श्वभूमीवर झाली याची देखील चौकशी झाली पाहिजे.
कुठेही, मग ती मुंबई असते, महाराष्ट्र असते, ती भारत असते, कुठेही अशा पद्धतीचे घटना होता कामा नये. एक आई म्हणून, महापौर काय आई म्हणून मी या सगळ्या गोष्टीचा निषेध करते. पुण्यात पण 4 वर्षाच्या मुलीबरोबर जे झालं त्याचा तर कडाडून निषेध करते. अशा लोकांना मी प्रत्येक वेळा कॅमेऱ्यामध्ये आता सकाळपासून तेच बोलते की मरण यातना देऊन त्यांना मारून टाका, त्यांना जिवंत ठेवू नका. यांच्यासाठी कठोर कायदा झाला पाहिजे. हा मेसेज आहे ना, हा संपूर्ण बाहेर जे विकृत पद्धतीने जे समाजामध्ये कोण आपल्याला ते चेहरे कळत नाही त्यांच्यापर्यंत हा निरोप गेला पाहिजे. पण ह्या सगळ्या गोष्टी लवकरात लवकर बंद झाल्या पाहिजे.